रिअल मध्ये जीसीबीला वायरिंग असते, कुठल्या जीसीबीला डायरेक्ट घेर नसतो. हरर मध्ये भावांनो समध्या माणसाला तसा जीव असतो तसा हे जीसीबीला असला जीव आहे. आणि हे जीव ना एका बॉक्समध्ये कोंडून ठेवला या. तुम्हाला दाखवतो मी 40 सेकंद व्हिडिओ बघा. हे तुम्हाला जीसीबीचा समजा मेन पार्ट दाखवतो. जसा आपला कसा हार्ट असतो या समधीकडं ठोको मारू 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 समधीकडं आपलं रक्त समधीकडं पसरवतो, तसा ही लगे एक मोठा गोळा तुम्हाला दाखवतो. आता हे टाकीच्या खाली इथून आपण आलो का नाही सांगतो. इकडे साईडला डिझेलची एक टाकी असते जीसीबीला आणि एका साईडला एक दुसरी टाकी अजून एक असते. माणसं म्हणजे 2 डिझेल टाकी जीसीबीला पण नाही, एकच असते. पहिल्या डिझेलची इकडे आयलची 80 लिटर ह्यातमध्ये आयल लागतं. खाली जर आलो ना तर आपल्याला का सांगतो तुम्हाला. आता मी जीसीबीच्या बरोबर खाल्ल्या साईडला आलेलो आहे का. आता इथं इंजिन आहे या, इथं गेअरबॉक्स आहे या आणि गेअरबॉक्सच्या वरल्या साईडला जॉईंट आहे इथं आणि जॉईंटच्या वरल्या साईडला हिचा इथं हायड्रोलिक पंप आहे. ही हायड्रोलिक मध्ये 24 पिस्टन असतात. आतमध्ये 24 पिस्टन एकदम फास्ट वर्किंग करतात आणि जीसीबीला इतका जास्त प्रेशर क्रिएट करतात. किती जरी वजन असला जीसीबी 2 ते 3 टन आरामात माल वजन उचलू शकते. तर असं काहीतरी जीसीबीच्या खाल्ल्या साईडला असं असतं. हे बघा हे बघा जीसीबीला वायरिंग असते. जीसीबी वायरिंगवर मागं पुढं होतं, त्याला घेर नसतोय. वायरिंगवर मागं पुढं होतं, घेर असतोय फक्त ते घेर बदलण्यासाठी असतोय. पण रिअल मध्ये जीसीबीला वायरिंग असते. कुठल्या जीसीबीला डायरेक्ट घेर नसतोय. घेर टाकली की मशीन पुढे पडतं तसं नसतं या. त्याला रिव्हर्स फॉरवर्डचा वर घेर असतोय. ती घेर असा फोड टाकला की मागं पाठीमागे येतं आणि ही आधीची चिशी असते अशी कशी तरी. आणि हो व्हिडिओ जर आवडला असला तर फॉलो करून जावा आपल्या भावाला, मराठी भावाला. आणि हो आपल्या भावाला एक कमेंट करून जावा हरर महादेव म्हणून. आणि हरर महादेव.